स्वानंदी, स्वानंदी, हाय. कुणाच्या सांगण्यावर सगळी व्यवस्था बदलतीस तू? कुणाचीच नाही, मी माझंच ठरवलं. तेच विचारते का? सॉरी, तुम्ही सगळं तुमच्या सोयीनुसार लावून ठेवलं होतं ना. मी नसताना सगळं जेवण तुम्हीच करत असाल ना, ते लक्षातच आलं नाही माझ्या. पण आता आले ना मी, आणि तसंही आता मी आणि वहिनीच जेवण करतो, तर म्हणून म्हटलं आमच्या सोयीनुसार सगळं लावून ठेवतो. म्हणजे आता किचन मध्ये मी यायचंच नाहीये का? हो चालेल ना, तुम्ही कशाला येता किचन मध्ये? आणि मी आणि वहिनी आहोतच, आम्ही सगळं करू, तुम्ही नका येऊ किचन मध्ये. स्वानंदी काय बोलतेस तू? आईने किचन मध्ये यायचं नाही? या घरावर तिचा हक्क, इनफॅक्ट तिचा हक्क आधी आहे. आणि पहिला सांगतेस किचन मध्ये येऊ नको? तुम्हा पुरुषांना ना बायकांचे कष्ट दिसतच नाही. किती वर्ष झाले आई किचन मध्ये राब राबताय, त्यांना थोडा तरी आराम नको का? आणि आता मी आणि वहिनी दोघी आहोत ना, म्हणून म्हटलं तुम्ही किचन मध्ये येऊ नका. अगं पण तिची इच्छा. ओ ओके बाळू दादा, तुम्ही लागा कामाला. बर. तसं मला कळलंच नाही. हा कोण म्हणतं आम्हाला म्हणे कोणी सुना मिळत नाही? अरे आई तुझी सून बघ किती गुणी आहे, तिला किती काळजी बघ तुझी. ती तुला म्हणते आराम कर, तिला काम करायचंय बघ. खरंच आहे, खूप गुणी सून मिळाली मला, नाही का स्वानंदी? तुझं इथलं सगळं आवरलं ना, तू जरा बेडरूम मध्ये येशील, बोलायचंय तुझ्याशी. हो आई बेडरूम मध्ये काय? नाही रे, गप्पा सासूसरेच्या. ये. हिचा मूड ठीक आहे ना? हो. चिडली नाही आहे ना? नाही चिडल्या नाही येत त्या. आणि तुम्हाला तर माहितीये ना, त्या अशा पटकन बोलून टाकतात, पण त्यांच्या मनात काहीच नसतं. तिच्या मनात कसं काही असेल? तिला सून मिळाली ना गुणी तुझ्यासारखी. हो जाऊ. अरे आय. हा हा बर. पाहू दादा, कानावर हात ठेवा. आय लव्ह यू टू. अजून बोलू? बोलतो ना. नको. अरे का? हा माहितीये मला तुला घाई लागली आहे मला पाठवण्याची, तुला आईशी बोलायचंय ना. बाय बाय. थँक्यू बाळू दादा. बाळू दादा आता, बाळू दादा हात काढा, हात काढा कानावरचे. बाळू दादा तुम्ही हो हो. घ्या पाणी. तुम्ही कपडे बदलून घ्या, फ्रेश वाटेल. मला कशाने फ्रेश वाटणार नाही आज. वाळिंबेला सस्पेंड केलं आणि त्याची एन्क्वायरी मला करायला सांगितली. हे तिसऱ्यांदा सांगतोस तू. अरे शांत हो ना. वाळिंबे साहेबांची काही चूक नाहीये ना, मग सुटतील ना ते. तो ढीक सुटेल रे. मग पण खऱ्याची दुनिया नाही हेच खरं. भाऊजी चहा घ्या, म्हणजे थोडं फ्रेश वाटेल तुम्हाला. अहो पण जगभर जे चाललंय त्याचा आपण कशाला त्रास करून घ्यायचा? अंजली, जगात खोटी नाणी चालतात म्हणून खरी नाणी कसाला लावून त्याची किंमत कमी करायची नसते. पण काका, काका मला 1 मिनिट काहीतरी बोलायचंय. थांब जरा, मी महत्वाचं बोलतोय. थांब जरा. बाबा 1च मिनिट ना प्लीज. अगं तुला सांगितलं ना एकदा, कळत नाही का सांगून? नंतर बोल काय ते. राहू देत. हा जुईल्या बोल, बस. काका, आज ना आमच्या क्लासमध्ये प्रिन्सिपल सर आले होते. त्यांनी सगळ्यांना त्यांची नावं, घरात कोण कोण असतात हे सगळं विचारलं. मी जेव्हा त्यांना तुझं नाव सांगितलं ना, तेव्हा ते एवढे खुश झाले माहितीये. बर, ते ओळखतात का मला? नाही ते नाही ओळखत. त्यांच्या शेजारी कोणतरी मिस्टर साठम राहतात. हा, शशिकांत साठम आमच्या ऑफिस मधला आहे.
त्यांनी सरांकडे तुझं खूप कौतुक केलं. शिवाय सरांनी तुझ्याबद्दल पेपरमध्ये सुद्धा वाचलं होतं ना. सर खूप खुश झाले. त्यांनी अख्ख्या क्लासला सांगितलं की हिचे काका खूप सच्चे आणि प्रामाणिक आहेत. ते मलाही म्हणाले की मोठेपणे तू तुझ्या काकांसारखीच हो. बघितलंस ना दादा, तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल सगळे बोलतायत. आणि खऱ्या माणसाला परीक्षाही द्यावीच लागते असं तूच म्हणतोस ना नेहमी. अरे मग असे हातपाय गाळून कशाला बसतोयस? अरे बाबा माझं झालं नाही अजून. अरे काका मला ना तुझा खूप अभिमान वाटला. आता हे तुला कसं कळणार ना, म्हणून मी काहीतरी आणलंय. अरे वा, मी बरोबर केलं ना? नाही म्हणजे मोठं गिफ्ट आणण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते ना. जुईल्या जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. आपल्या घरातले जेव्हा आपली कदर करतात ना, त्याच्यासारखी दुसरी भेट नाही जगात. तू एक वेळ माझ्यासारखी नाही झालीस तरी चालेल, पण तुला योग्य अयोग्य समजलं पाहिजे, तुझ्या स्वानंदी ताईसारखं. हे का उशीर करतायत? बाय द वे सॉरी हा, माझ्यामुळे तुला थांबावं लागलं. फार उशीर झाला ना मला. नाही 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 संपदा, वेळ अजून गेली नाहीये. म्हणजे वेळेत आलीस, ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे. वेळेत तर यावंच लागलं मला. तुला माहितीये माझे 2 पाय गरम पाण्यात, हाताला नेलपेंट लावली होती आणि चेहऱ्यावर मास्क. मला तर काही मास्क का? मास्क फेशियल मध्ये लावावं लागतं. हा हे काय तुला इझी आहे ना सांभाळायला. मास्क सवय आहे तुला. हो म्हणजे दर महिन्याला जाते ना मी पार्लर मध्ये, आणि तुला तर माहिती आहे माझा खर्च. संपदा, आय एम व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तुला तुझा मास्क उतरावा लागला. इट्स ओके. आणि तसंही तुम्हाला अमेरिकेला घेऊन जाणार आहेस ना, सो तिथे मी करणार आहे फेशियल. हॅलो. हाय. सॉरी मॅडम, तुम्हाला इथे यावं लागलं. पण काय आहे, तुमची रक्कम पण मोठी आहे. शिवाय तुमची सही पण मॅच होत नाही. पण अशी कशी मॅच नाही झाली सही? तुम्ही एकदा ट्राय करून बघा. थँक्स. नाही मॅडम, ही सही पण जुळत नाही. काय सर, तुम्हाला तर माहिती आहे मी कित्येक वर्ष तुमच्या बँकेत अकाउंट होल्डर आहे. सो यू नो मी. तुम्ही बघा ना, काहीतरी ऍडजस्ट करा ना. नाही मॅडम, बँकेच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहे ना ते मला पूर्ण करावं लागतील. बघा ना एकदा प्लीज. बघा एकदा ट्राय करून बघा परत. ओके. थांबा, शांतपणे आठवा. वाटल्यास 4-5 वेळा अजून सही करून बघा. 1 मिनिट. 4-5 वेळा का? त्याचं काय ना मॅडम, जर तुमची तिसरी सही जुळली नाही ना तर तुम्हाला कॅश काढता येणार नाही. व्हॉट? आणि तुमचं चेकबुकही संपलेलं आहे. साधारण नवीन चेकबुक यायला 7 दिवस तरी लागतात. ऐक ना, तू कॉन्सन्ट्रेट कर, शांतपणे सही कर. नाही मॅडम, ही सही पण जुळत नाही. बघा एकदा ट्राय करून बरोबर. अशी कशी जुळत नाहीये? अनेक बायकांना वेळेवर जेवायला मिळत नाही. इथे हिला नाश्ता मिळतो सकाळी सकाळी, फ्रूट डिश. प्रश्नच नाही. लाख मोलाचे आहेत माझे सासू सासरे. मला ना स्वानंदीचा हाच हसरा स्वभाव खूप आवडतो.